राष्ट्रवाद व सार्वभौम सत्तेप्रमाणेच राष्ट्रशक्ती ही देखील राज्यव्यवस्थेचं एक महत्वाचं लक्षण मानलं जातं. या शक्तीद्वारे शासन आपल्या राज्यांतर्गत आणि बाह्य संबंधांबाबत धोरण ठरवताना आपल्याला दिसतं. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की शक्ती किंवा सत्ता हा राजकारणाचा पाया आहे आणि जगातील सर्व संघर्ष जे चालतात ते नेहमी सत्तेसाठी चाललेले असतात. हॅन्स मार्गंता नावाचा विचारवंत असं म्हणतो की सत्तेसाठी होणारा संघर्ष हा सर्वकालीन आणि जागतिक आहे आणि शक्ती अथवा सत्तेशिवाय कोणतेही राजकारण होऊ शकत नाही. राज्यांचं संरक्षण असेल, उन्नती असेल, विकासासाठी अंतर्गत शक्ती वाढवण्याची आवश्यकता असेल, या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागे जर कशाची गरज असेल तर ती मात्र शक्तीची गरज आहे, राष्ट्रीय शक्तीची गरज आहे. आणि म्हणून राष्ट्रीय शक्तीचा विचार करत असताना ही शक्ती नेमकी कुठल्या घटकांमध्ये सामावल्या गेलेली आहे आणि त्या शक्तीचे स्रोत नेमके कुठले आहेत याचा विचार करत असताना काही तत्व, काही घटके आपल्याला तपासता येऊ शकतात. पहिल्या घटकांचा विचार करत असताना आपण असं म्हणू शकतो की भौगोलिक घटक हा एक महत्वाचा असणारा भाग आहे. एखाद्या देशाची स्थिती, एखाद्या देशाचं स्थान नेमकं कसं आहे यावरून त्या देशाची असणारी एकंदरीत आर्थिक, सामाजिक, राजकीय, ज्याला आपण सामरिक म्हणतो, युद्धजन्य असणाऱ्या दृष्टिकोनातून की या शक्तीचं असणारं स्थान आपल्याला जोखता येऊ शकतं. खास करून आपण इंग्लंडचं उदाहरण घेऊ शकतो की युरोपापासून इंग्लंड भौगोलिक दृष्ट्या मात्र वेगळं आहे. म्हणजे युरोपाला विभक्त करत असताना इंग्लंड आणि युरोप या दोघांच्या मधांमध्ये जवळपास 28 किलोमीटरच्या समुद्राची खाडी आहे. आणि म्हणून इंग्लंडचं असणारं राज्य हे स्वतंत्रपणे स्वतःच्या साहसीपणातून आणि एकटं राहत, ज्याच्यावर फारशी आक्रमण झाली नाही, यातनं ते विकास पावत गेलं आणि जागतिक क्षेत्रांमध्ये प्रभावशाली एक वसाहतवादी, साम्राज्यवादी राज्य म्हणून इंग्लंडची जगाला मग ओळख झाली. जगाचा असा कुठलाही भाग नाही, भूभाग नाही किंवा खंड नाही की ज्यावर ब्रिटिशांनी आपली राजकीय सत्ता निर्माण केलेली नसेल. दुसऱ्या बाजूला आपण भारतासारखांचा असणारा विचार करू शकतो. आजचा भारत म्हणा किंवा पूर्वीचा भारत, जो सकल एका भूभागाने अरबस्थानाशी जोडल्या गेलेला आहे आणि भारताच्या भागांमधून वेगळ्या भागांचा जर आपण विचार केला, त्याच्या सीमा रचनांचा, तर 3 भागांच्या बाजूनी जरी समुद्र असला आणि एक बाजू सलग जमिनीने जोडल्या गेलेली असली, असं जरी असेल तरी भूभागाकडनं झालेली आक्रमण भारतांवर मात्र मोठ्या प्रमाणात झाली आणि आक्रमकांना मिळालेली ही संधी केवळ या देशामध्ये उपेक्षितता आहे, या देशामध्ये अन्नधान्य नाही, हा देश सुजलाम सुफलाम नाही म्हणून काही दुर्लक्षित राहिलेला नव्हता. म्हणून अरबस्थानातून झालेली युद्ध म्हणा, या रशियाच्या असणाऱ्या वरच्या भागांपासनं, चीनच्या वरच्या भागापासनं, जिथे आपल्याला तिकडे ताजिकिस्तान, कझाकिस्तानचा असणारा भाग दिसतो, तर इकडच्या भागांमध्ये जर आपण विचार करायला लागलो, चीनला लागून असणारा, मग मंगोलियन वंशांचा असणारा भाग, मंगोल असेल, तिकडे पार कंबोडिया वगैरे असणारा भाग असेल, यामधून मात्र अनेक टोळ्यांनी आपली आक्रमणं भारतांवर केली. मग ती धार्मिक रूपाने आली, ती टोळ्यांच्या रूपाने आली आणि भारतांवर झालेल्या आक्रमणांमुळे भारताची असणारी आर्थिक, भारताची राजकीय आणि भारताची युद्धविषयक असणारी स्थिती सातत्याने मात्र डगमगायला लागली. त्याला अनेकही अंतर्गत, उपअंतर्गत अनेक कारण पण आपल्याला दिसतात. आणि राष्ट्रीय शक्तीच्या घटकांमध्ये एक सक्षम असणारा घटक म्हणून त्या देशाचं असणारं भौगोलिक स्थान मात्र महत्वाचं मानलं गेलं. प्रत्येक राष्ट्राचं परराष्ट्रीय धोरण त्या आधारांवर मग ठरल्या जातं. 1947च्या विभागणीनंतर, फाळणीनंतर भारताच्या पूर्व आणि पश्चिमेच्या भागांमध्ये जी राज्य उभी झाली इस्लामच्या नावावर, ती पाकिस्तान नामक असणारा देश होता.
आणि मग त्यातनं असणारं परराष्ट्र धोरण कसं निर्माण करायचं, त्या कसं ठेवायचं, याचे प्रश्न पण आपल्याला पडायला लागले. ती प्रश्न वस्तुतः शांततावादी असणाऱ्या देशांना जास्त पडताना आपल्याला दिसतात. जी आक्रमक देश आहेत, ज्यांना इतरांच्या देशांमध्ये सातत्याने अशांतता निर्माण करून स्वतःच्या देशातल्या असणाऱ्या प्रश्नांपासून लक्ष भरकटवायचं असते, दूर न्यायचं असते, अशी मग भांडणारी म्हणा, दंगेखोर म्हणा, दहशतवादी असणाऱ्या मनोवृत्तीची राष्ट्र इतरांच्या परराष्ट्रीय धोरणांवर परिणाम करताना आपल्याला दिसून येतं. म्हणजे तुमच्या भौगोलिक स्थानांचा विचार करत असताना आपल्याला एक बाजू दुसरी एक लक्षात घेता येईल की तुमच्या देशाचं स्थान आपल्या प्रतिस्पर्ध्यांकरिता, आपल्या शत्रू राष्ट्रांकरिता कसा हानिकारक ठरू शकतो याचाही विचार या ठिकाणांमध्ये मग व्हायला लागतो. आणि या भौगोलिक रचनेमध्ये मग एका बाजूला इस्रायल दिसतो आपल्याला, दुसऱ्या बाजूला पाकिस्तान दिसतो, अफगाणिस्तान पण आपल्याला दिसतो, आणि त्या खेम्यांमधून अमेरिका, चीन आणि रशियाला लक्ष करण्याकरता अफगाणिस्तानचा वापर करतो. भारताच्या विषयीच असणारं शत्रुत्व म्हणा किंवा भारताला कमकुवत ठेवण्याकरता पाकिस्तानच्या भूमीचा वापर मग अमेरिकेने केला, आणि रशियाने पण अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर करून इतर अरबस्थानाला, चीनला म्हणा किंवा बाकीच्या असणाऱ्या अमेरिकन धार्जिण्या राष्ट्रांना आपला इशाराही देण्याचा प्रयत्न रशियाने पण केला. या स्थितीमध्ये भौगोलिकतेचं असणारं महत्व दडल्या गेलेलं आहे. आणि ही भौगोलिकता ज्याला आपण नापायला लागतो, आपण तपासायला लागतो, त्यावेळेला तुमच्या देशाचा आकार, तुमच्या देशाची असणारी स्थिती, तिथलं हवामान, स्थलाकृती, सीमा, या सगळ्याच गोष्टी मग महत्वाच्या ठरतात. अमेरिका आणि मेक्सिको, अमेरिका आणि कॅनडा यांच्या सीमा एकमेकांना खेटू नये, आणि म्हणून असं म्हटलं जातं की स्थलांतरितांचे लोंढे मोठ्या प्रमाणात मेक्सिको मधून अमेरिकेत अधिक प्रमाणात जातात, कॅनडामधून जातात. कॅनडामधून अलीकडे हे प्रमाण कमी व्हायला लागलं, पण 9/11च्या घटनेनंतर कॅनडातून किंवा जगभरातून येणाऱ्या मुस्लिमांविषयी अमेरिका नामक असणारा देश मग वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला लागला. त्याची चौकशी करणे, त्याचं असणारे एकूणच तळापर्यंत जात त्याचे असणारे लागेबांधे तपासण्याचा प्रयत्न करणे, आणि मग त्यांना मात्र मग एखाद्या वेळेला आपण शत्रू ठरवू शकतो का, त्यांच्यावर आपल्याला काही बाबतीत अंकुश आणता येतात का, याची प्रयत्न करणे. ही सगळी संदर्भ यासाठी आपल्याला महत्वाची दिसतात की तुमच्या देशाचं असणारा आकारमान, त्या देशातील असणारा लोकसंख्येचा भाग, त्या देशातील असणारा हवामान, इतक्याच ह्या गोष्टी महत्वाच्या नाहीये. तर त्या दृष्टिकोनातून भाग आपण लक्षात घेत असताना तुमच्या देशाचं एकूणच आकारमान, तुमच्या देशाच्या असणारा त्याची विस्तार कशा प्रकारचा झालेला आहे, तो विस्तार, हवामान, या सगळ्याच गोष्टी महत्वाच्या ठरतात. भारतासारख्या समशीतोष्ण किंवा उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये आपल्याला बाकीचे अनेक असणारे प्रश्न किंवा अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. तशी प्रश्न मात्र युरोपच्या किंवा अमेरिकेच्या वातावरणांमध्ये उद्भवताना आपल्याला दिसत नाही. आणि मग काम करण्यासाठी, विचार करण्यासाठी, ऊर्जेने काम पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून होणारा प्रयत्न मात्र हा मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणात पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला विचार करत असताना अमेरिकेसारखं राष्ट्र, ज्याच्या दोन्ही बाजूनी समांतर पद्धतीने जर आपण विचार केला, तर त्याच्या उत्तर आणि दक्षिणेचा जर विचार करायला लागलो, तर एक अटलांटिक महासागराचा असणारा भाग प्रवाहित आहे, दुसऱ्या बाजूला अंटार्क्टिका नावाचा असणारा प्रदेश जो बर्फमय आहे, तो असणारा भाग एका बाजूने मात्र अमेरिकेला खेटून आहे. आणि अशा या भौगोलिक रचनेमुळे अमेरिका नावाच्या देशांवर आक्रमण करणे, त्या देशातल्या व्यवस्थेवर आघात करणे तुलनेने मात्र इतर देशांच्या तुलनेमध्ये कठीण आपल्याला काम असलेलं दिसून येतं. आणि म्हणून अमेरिकेची शक्ती दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडानंतर जी वाढीस लागली, त्याचं कारणही आपल्याला त्यात दिसतं. एकतर भौगोलिक स्थिती, त्याच्या सीमारेषा आणि हवामान,
शेतीला असणारं अनुकूल हवामान, प्रचंड मोठ्या प्रमाणातली खनिज पदार्थ आणि या हवामानांमुळे तिथल्या वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानाच्या क्रांतीला अधिक चालना करण्याकरता मिळालेला पुरेसा वेळ, तशा प्रकारचं असणारं संशोधन, त्या प्रकारचं कार्य करण्याकरता आलेली जगभरातील हुशार, प्रज्ञावंत, प्रतिभाशाली लोक, यामुळे मात्र अमेरिकेचा विकास हा खूप संत गतीने पण अतिशय प्रभावी रीतीने झालेला आपल्याला दिसून येतो. पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये अमेरिका गुंतल्या गेली नाही आणि इंग्लंडने स्वतःच्या असणाऱ्या साहसाच्या आणि सैन्य शक्तीच्या भरोशावर जर्मनीला पराभूत केलं. दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये मात्र जर्मनी अजून अधिक वेगाने उभी झाली. पुण्यापुऱ्या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये दुसऱ्या जागतिक महायुद्धासाठी स्वतःला तयार केलं आणि अपमानाचा बदला म्हणा, त्या त्यांच्या मनांमध्ये असणारी खदखद साम्राज्यवादाची असेल, ज्यू वंशाची असेल, नॉर्मन व्यवस्था प्रस्थापित करण्याची असेल, त्याला आकार मात्र मिळायला लागला. त्यांनी दुसरं महायुद्ध भडकलं. दुसऱ्या महायुद्धामध्ये आपण ज्याला पाहतो दिएगो गार्सिया सारखं असणारं बेट असेल, ज्याच्यावर जपानने आक्रमण केल्यामुळे अमेरिकेचा प्रवेश मात्र मग झाला, त्यांना निमित्त मिळायला गेलं आणि युद्धाचं पारड फिरल्या गेलं. अन्यथा मात्र ब्रिटन आणि त्याचे असणारे सहकारी जे राष्ट्र आहे, मित्र राष्ट्र आहेत, ते कदाचित पराभूत झाले असते. या इतिहासाचं स्वरूप आपण का समजून घ्यायचं आहे, तर ते यासाठी पण समजायचं की अमेरिकेने या काळामध्ये मंद गतीने का होईना अतिशय स्थिर आणि सक्षम पद्धतीने स्वतःची प्रगती घडवून आणली, उन्नती केली आणि त्यातून अमेरिका नावाचा असणारा देश जागतिक असणाऱ्या भागांमध्ये, जागतिक पटलांवर एक सक्षम असणारा राष्ट्र म्हणून सामोरं आलेला आपल्याला दिसायला लागतं. आणि म्हणून त्याच्या राष्ट्रीय घटकांचा ज्याला आपण विचार करतो, त्याला त्या देशातल्या ह्या सगळ्या उपघटकांना सुद्धा तितकंच महत्व निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. दुसरं म्हणजे नैसर्गिक साधने त्या देशांमधली कशी आहे, म्हणजे अन्नधान्याच्या बाबतीमध्ये तो देश कशा प्रकारे तयार झालेला आहे, खनिज द्रव्य कशा प्रकारची आहे आणि त्या आधारावर त्या देशाची राष्ट्रीय शक्ती निर्माण होताना आपल्याला दिसून येते. अमेरिकेकडे या गोष्टी मुबलक प्रमाणांमध्ये अतिशय स्वच्छ असणारं पाणी, वातावरण, प्रदूषित न झालेली तिथल्या नद्या असतील, पर्यावरण असतील, या सगळ्या गोष्टींचा परिणाम अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खाद्यान्न निर्मितीमध्ये, तिथल्या अन्नधान्याच्या स्वयंपूर्णतेच्या बाबतीमध्ये तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्या आधारावर अमेरिकेने स्वतःच असणारं राष्ट्र अतिशय प्रगतीच्या असणाऱ्या शिखरांवर पोहोचवलेलं. दुसरं टोक त्याला आपल्याला अलीकडे आशिया खंडातलं चीनमध्ये दिसतं आणि चीननी सुद्धा आपल्या देशातील नैसर्गिक संसाधनाचा मोठ्या प्रमाणात वापर करून प्रचंड महाकाय धरणं त्यांनी बांधली, मोठ्या प्रमाणात जमीन ओलिताखाली आणली, कालवे काढले, वीज निर्मिती उभी केली आणि वर्षभर कामसूपणा राखत सामूहिक शेतीचे प्रयोग करत अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वतःला स्वयंपूर्ण केलं. आणि मग आज आपल्याला चीनची असणारी स्पर्धा अमेरिकेच्या सोबत होताना, घडताना दिसायला लागली. खनिज द्रव्य असतील, औद्योगिकरण असेल, मोठमोठी शहरं बसवणे असेल, तिथलं एकंदरीत चकाकी वातावरण असेल, या सगळ्या गोष्टी अमेरिकेच्या तोडीच्या चीननी उभ्या केलेल्या आपल्याला दिसतात. आणि मग तुमच्या देशाची राष्ट्रीय शक्ती, प्रत्येकच देशांकडे आपापल्या परीने आपली राष्ट्रीय शक्ती असते, पण तुमच्या देशातील एकूणच आर्थिक उत्पन्न आणि तुमच्या देशांकडे असणारं संसाधन, नैसर्गिक संसाधन, या सगळ्यांचा ताळमेळ कशा पद्धतीने जुळल्या गेलेला आहे याचा अभ्यास मग आपल्याला त्या दृष्टिकोनातून करता येऊ शकतो. ही बाब त्या दृष्टीने महत्वाची. आपण हे आपलं अंदाजपत्रक अलीकडे आपण सादर केलं आणि त्याच्यामध्ये पुढच्या 25 वर्षाचं नियोजन आपलं कसं राहणार आहे याची आपण चर्चा केली. मुळातून ह्या सगळ्या चर्चा करत असताना आपल्याकडची नैसर्गिक संसाधनं, आपल्याकडचं अन्नधान्य, आपल्याकडच्या नैसर्गिक असणाऱ्या बाबी, त्यांचं व्यवस्थापन आपण करू शकत आहोत का, करतो आहोत का, हा एक प्रश्न आहे.
आपल्याकडे अजूनही प्रदूषण झालेल्या नद्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याला आपण इंडस्ट्रीयल पद्धतीचा असणारा दोष त्याला देतो. पण दुसऱ्या बाजूला मात्र शहरांमधला मलमूत्र आहे, हे औद्योगिकरणाच्या घाणीपेक्षा सगळ्यात जास्त हानिकारक आहे आणि ते नद्यांमधून सोडल्या जातं आणि कुठल्या तरी पुढच्या असणाऱ्या भागांमध्ये, म्हणजे यमुनेतल्या, म्हणजे दिल्लीतल्या यमुनेमध्ये सोडल्या जाणारं मलमूत्र ते आग्र्याच्या असणाऱ्या यमुनेपर्यंत येऊन पोहोचतं आणि तिथलं पाणी मग मात्र न पिण्याजोगं बनल्या जातं आणि मग आग्र्याला दुसऱ्या असणाऱ्या शहरांवर, दुसऱ्या ठिकाणच्या सोर्सेसवर अवलंबून राहावं लागतं. नागपूर शहराचा जरी विचार आपण केला तर नागपूर शहराला होणारा पाणी पुरवठा पेंचमधून मोठ्या प्रमाणात होतो आणि आपण सगळ्या नद्या मात्र प्रदूषित करून टाकलेल्या आहेत. पिवळी नदी असेल, कण्णान नदी असेल, आणि या सगळ्या नद्यांमधून या नागपूर शहरातील असणारं मलमूत्र रोजच्या रोज जर आपण हजारो टन म्हणा किंवा लक्षावधी टन ह्या नद्या वाहून न्यायला लागलेल्या आहेत आणि पुढे चालून त्या नद्या मात्र मृत होत होताना त्याची सगळी किनारे खराब झालेली, दुर्गंध वाढलेली मग आपल्याला पाहायला आणि अभ्यासायला मिळते. यातनं राष्ट्रीय शक्ती उभी होत नाही, उलट तुमचा असणारा मोठ्या प्रमाणातला पैसा याच्यावर खर्च होतो आणि म्हणून तुम्हाला त्या व्यवस्थापनाची, नव्या तंत्रज्ञानाची शहरं उभी करत असताना या गोष्टीची पण काळजी घेणं आणि ते करणं महत्वाचं ठरतं. ते करण्यामध्ये आपण कितपत सक्षम ठरलेलो आहोत, आपण कितपत यशस्वी ठरलेलो आहोत, हा एक भाग मग त्या दृष्टिकोनातून तपासताना आपल्याला दिसायला लागतं की एखाद्या देशाच्या राष्ट्रीय शक्तीचे सोर्सेस हे मग तुम्हाला नैसर्गिक संसाधनांमध्ये सुद्धा निर्माण झालेले आपल्याला बघायला मिळतात. तिसरी बाब ही लोकसंख्येची मांडल्या गेलेली आहे. तुमच्याकडे लोकसंख्या किती मोठ्या प्रमाणामध्ये किंवा कमी आहे, हा भाग मात्र इथे महत्वाचा ठरत नाही. एक कालखंड असा होता की युद्धाकरिता मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागायचं. मग तंबू उभारणारे असतील, स्वयंपाक करणारे असतील, युद्ध लढणारे असतील, वेगवेगळी कामं करणारी असतील, राजाची सुरक्षा करणारे, काळजी घेणारे लोक असतील, त्यांची माहिती पाठवणारे असतील, सल्लागार असतील, हे सगळे ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला लोकांचं असणारं बळ प्रत्यक्ष मैदानी युद्धांमध्ये मोठ्या प्रमाणात लागायचं आणि अशी प्रत्यक्ष मोठ्या प्रमाणातली युद्ध ज्याची चर्चा आपण रामायणात करतो, महाभारतात करतो, मराठ्यांच्या काळांमध्ये किंवा इस्लामिक आक्रमणांच्या काळांमध्ये, पानिपतच्या युद्धांच्या बाबतीमध्ये आपण बघतो, ते इतकं मोठं मनुष्यबळ तुम्हाला भारतामध्ये दिसेल कारण इथली लोकसंख्या इतकी मोठ्या प्रमाणामध्ये होती. पण इतक्या मोठ्या मनुष्यबळाच्या आधारांवर युरोपातल्या काही लढाया झाल्या, अरबस्थानातल्या लढाया झाल्या, कारण मुळातूनच लोकसंख्या कमी आणि मग या लोकव्यवस्थेचं व्यवस्थापन करणे, त्याचा उपयोग करणे भारतीय राजांसाठी एक चांगली संधी होती आणि ती संधी त्यांनी वापरली पण. विशाल काय असणारे राज्य, त्याची राजवाडे, त्याचे राजमहल आपण उभी केली, शेकडोनी गडकोट किल्ले बांधल्या गेली, राजासाठी प्रचंड असणारी हिरे, माणकं, सोनं, हे जे त्याला आपण रत्न भंडार म्हणतो, ती रत्न भंडार पण उभी करण्यात आली आणि त्यातून या देशातली समृद्धी, संपत्ती याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला दिसते आणि त्याचाही परिणाम आपल्याकडे विशाल काय मंदिरांची उभारणी, त्यातल्या मठांची निर्मिती, मठांमध्ये आश्रित असणारे सगळे मग त्यांचे पुजारी असतील, त्यांची भक्तगण असतील आणि त्यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला हा सगळा रत्नांचा, सोन्याचा, एकूणच द्रव्यांचा जो काही साठा आहे तोही मग आपल्याला दिसायला लागतो आणि याबाबतच असणारी दृष्टी कधी ना कधी ज्या युद्ध करणाऱ्या टोळ्या आहेत, लुटपाटींमध्ये ज्यांना मोठ्या प्रमाणातली आवड आहे म्हणा किंवा त्या लुटपाटींवरच ज्यांचा व्यवसाय उभा झालेला आहे, अशा टोळ्यांची असणारी लक्ष मग त्याच्याकडे वळल्या गेली. भारतातल्या लोकसंख्येतलं मोठं मनुष्यबळ एक धर्माच्या कामात, दुसरं राजे रजवाडे उभारण्याच्या कामामध्ये आणि तिसरं युद्धाच्या कामांमध्ये आणि फार कमी शेतीच्या कामांमध्ये आणि उद्योग रचनांच्या उभारणीमध्ये लागलं आणि म्हणून लोकसंख्या हा सुद्धा घटक महत्वाचा ठरतो असं म्हटलं जातं. जगात विशाल असणारी लोकसंख्या भारताकडे आणि ज्याचा भूभाग मात्र कमी आहे. दुसऱ्या क्रमांकाची, पहिल्या क्रमांकाची लोकसंख्या जरी चीनकडे असली
तरी त्याचा भूभाग मात्र मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि मग ते पाहत असताना तिथलं व्यवस्थापन लोकसंख्येचं व्यवस्थित दिसतं, जे भारतामध्ये आपल्याला दिसू शकत नाही. पण कमी लोकसंख्या असणारी राष्ट्र सुद्धा सक्षम आहेत. म्हणजे जगातल्या पहिल्या 5 देशांचा, लोकशाहीवादी 5 देशांचा जर आपण विचार केला तर कदाचित तुम्ही समजू शकता. नॉर्वे असेल, डेन्मार्क असेल, बल्गेरिया असेल, ही छोटी छोटी असणारी देश आहेत. या देशामध्ये लोकसंख्येचेच प्रश्न मात्र भयावह आहेत. पण ही राष्ट्र आर्थिकतेच्या दृष्टिकोनातून, हॅपी इंडेक्सच्या दृष्टिकोनातून, संसाधनं वापरण्याच्या दृष्टिकोनातून दर मानसी जर सगळ्यात ताकदवर काय असेल तर ही 5 राष्ट्र तुम्हाला दिसायला लागतात. आणि या राष्ट्रांच्या कडे पाहिल्यानंतर भारतासारखी विशाल लोकसंख्या असणारी देश मग राष्ट्रीय शक्तीच्या दृष्टिकोनातून एक अपुरी म्हणा, अभावाची म्हणा, किंवा एक जबाबदारीचं ओझं बनल्या गेलेलं असं मग आपल्याला दिसायला लागतं. पण लोकसंख्या महत्वाची ठरते, जी चीननी मात्र त्याचं व्यवस्थापन केलं. आणि साम्यवादी हुकुमशाहीच्या नावाखाली, साम्यवादी हुकुमशाहीच्या असणाऱ्या प्रभावी वर्चस्वांमुळे आपण ज्याला हे चित्र पाहायला लागतो त्याला त्या देशांमध्ये चीननी स्वतःची अर्थव्यवस्था भारताच्या जवळपास 7 पटाहून अधिक रीतीने सक्षम केलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून हा असणारा भाग लोकसंख्येचा महत्वाचा ठरला गेलेला आहे. औद्योगिक क्रांतीनंतर लोकसंख्येचं महत्व काही वेळेला वाटायला लागलं होतं, पण आता मात्र नंतरच्या कालखंडांमध्ये आपण ज्याला येणार आहोत 4थ्या टप्प्यांमध्ये त्याला आपण त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहोत. लोकसंख्येची विषमता हे काही राष्ट्रीय शक्तीच्या दृष्टिकोनातून कमी जास्त महत्वाचं ठरलेलं नाही, पण भारतासारख्या देशांकरता लोकसंख्या हे ओझं ठरल्या गेलेलं आहे, जबाबदारी ठरल्या गेलेली, आणि त्याला वहन करणे, वाहून नेणं, याच्याकरता होणारी कसरत ज्याला आपण पाहतो त्यावेळेलाही भारतासारखा देश गेल्या 75 वर्षांच्या कालखंडांमध्ये हे सगळं असणारं ज्याला आपण ताकद म्हणतोय, क्षमता म्हणतोय, त्याला घेऊन जाण्याचा, त्याला पचवण्याचा, त्याच्यात ती क्षमता अधिकाधिक वाढवण्याच्या दृष्टिकोनातून महत्वाची ठरल्या गेलेली हे आपण समजू शकतो. 4था घटक हा तंत्रविज्ञान आणि सैनिकी शक्तीचा असणारा घटक आहे. आणि तंत्रविज्ञानामुळे मात्र आता पुन्हा आमूलाग्र परिवर्तन व्हायला लागले. भारतातील एकूण सैन्यांमध्ये असणारं जे खडं सैन्य होतं त्यातलं 7 लक्ष सैन्य आपण अलीकडच्या कालखंडात कमी केलेलं आहे. आणि जगातल्या सगळ्याच देशांचा भर मात्र आता तंत्रज्ञानामध्ये. पहिली क्रांती ही जमिनीसाठी झाली होती, दुसरी क्रांती ही औद्योगिक क्रांती म्हटल्या गेली, तिसरी क्रांती ही तंत्रज्ञानाची, टेक्निकल रिव्हॉल्युशनची मानतो आपण 1990च्या कालखंडांमध्ये. आणि 2020चा कालखंड येण्याच्या पूर्वी पुन्हा एक 4थ्या क्रांतीला अतिशय कमी कालखंडामध्ये वेग मिळाला, ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. आणि आता या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत जगातल्या असणाऱ्या देशांवर वर्चस्व गाजवण्याची अहमिकता आता निर्माण झाली. आता युद्ध काही जमिनीवरून लढल्या जाणार नाही. लेझर टेक्नॉलॉजीचा वापर जसा होतोय तसा आता मात्र अवकाशातून लढल्या जाणाऱ्या युद्धांचा पण वापर होणार आहे. तुमच्या आमच्या घरांवर मारा केली जाणारी बाबी ते केवळ अणुबॉम्ब आणि परमाणु बॉम्बचे असणार नाही, ते जैविक हल्ले असू शकतील, तुमच्या डेटावरचा असणारा हल्ला असेल, तुमचं तंत्रज्ञान बंद पाडण्याची कृती असेल, आणि मग त्यातून निर्माण होणारा गजब असेल. म्हणजे लक्षात घ्या की छोटीशी एक बाब आपण लक्षात घेतली आणि अभ्यासली तर लक्षात येईल. 5G ज्यावेळेला अमेरिकेमध्ये ऍक्टिव्ह व्हायला लागलं त्या क्षणाला अमेरिकेमध्ये अनेक विमानाची उड्डाणं बंद करावी लागली, कारण अनेक विमानांमध्ये 5G ची टेक्नॉलॉजीच नव्हती. आणि मग विमानांमध्ये होणारा टकराव असेल, भरकटला जाणारा मार्ग असेल, याच्यातून वाचण्याकरिता त्यांना त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करावी लागली. हे भारतालाही करावं लागत आहे, जगालाही करावं लागत आहे. म्हणजे आता तुमच्या अर्थव्यवस्थेला थांबवण्याची ताकद केवळ क्षेपणास्त्राचा मारा करणे याच्यामध्येच नाही आहे, ते छोट्या छोट्या टेक्निकली बाजूंमध्ये पण आहे. रडारची यंत्रणा जर बरोबर काम करत नसेल तर एकाच वेळेला 2 विमानांमध्ये टक्कर होणे आणि त्या असणाऱ्या टकरावांमध्ये समाप्त होणे हे घडू शकतं. कारण विमानातून प्रवास करणारा मोठ्या प्रमाणातला वर्ग
हा जर कुठला असेल तर तो मात्र आपण पाहतोय की तो शिक्षित, बुद्धिजीवी, श्रीमंत, विज्ञान तंत्रज्ञानात पारंगत असणारा, तज्ज्ञ असणारा असा वर्ग आहे. आणि त्याला गमवण्याची जोखीम मात्र आता या कालखंडामध्ये वाढलेली आहे. शास्त्रज्ञाच्या बाबतीत असेल, त्यातल्या असणाऱ्या कुशल लोकांच्या बाबतीमध्ये असेल. हे तंत्रज्ञान जर थांबलं तर तुम्हाला प्रतिस्पर्ध्याने तुमच्या सीमांवर येऊन युद्ध लढण्याची गरज नाही. विचार करा की रेल्वे धावतात आणि थांबल्या गेल्यात, आणि धावता धावता त्याचा असणारा स्पीड इतका अनकंट्रोल झालेला आहे की अपघात व्हायला लागतील. विचार थोड्याशा, बर्निंग ट्रेन सारखे असणारे चित्रपट याच्यापूर्वी येऊन गेलेले, ती जशी आली तशी मात्र सुपरफास्ट ट्रेन म्हणजे त्याच्यावरचा ताबा गमावल्या गेलेली ट्रेनवरची असणारी पाश्चात्य धर्तीवरची चित्रपटही आपण पाहू शकतो. हे सगळे चित्र का बरं बघायचं? तर अलीकडे राष्ट्रीय शक्तीसाठी हा एक घटक मग महत्वाचा ठरलेला आहे. आणि या घटकांसाठी युद्ध पुन्हा कोणामध्ये आहे? तर दोन बड्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करणाऱ्या किंवा प्रभावीपणे पुढे येणाऱ्या असणाऱ्या देशांमध्ये पुन्हा अमेरिका आणि चीन मधील असणारे युद्ध आहे. रशिया आता मागे पडलेलं आहे, त्याचं तंत्रज्ञान मागे पडलेलं आहे. आणि रशियाचं तंत्रज्ञान, रशियाची अर्थव्यवस्था ही दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये अमेरिकेतल्या पैशांनीच उभी झालेली. नरहर पुरंदकरांनी त्याचं नोंदवलेलं निरीक्षण फार महत्वाचं. ते असं म्हणतात की 1917 ते 1942 या कालखंडामध्ये रशियाची प्रगती फारशी उत्साहवर्धक नाही. तो संघर्ष करतोय. पण जर्मनीने चुकून पोलंडमध्ये प्रवेश केला, झेकोस्लोवाकियामध्ये प्रवेश केला, आणि पुढे जात मात्र रशियाच्या सीमांमध्ये हे सगळे सैनिक हिटलरच्या आदेशाने घुसले. आणि मग रशियाने जर्मनी विरोधामध्ये केलेला अनाक्रमणाचा करार मोडीत निघाला. आणि अमेरिकेला ही संधी हवी होती, रशियालाही या संधीचं असणारं रूपांतरण आपल्या स्वतःच्या देशाला चांगलं बनवण्यामध्ये झालं. आणि रशियाने अमेरिकेकडनं झालेल्या अर्थपुरवठ्याच्या भरोशावर रशियाची अर्थव्यवस्था इतकी मोठ्या प्रमाणामध्ये सुयोग्य रीतीने हाताळली की नंतर अमेरिकेचा शत्रुराष्ट्र म्हणून या वैचारिक असणाऱ्या शत्रुत्वाच्या आधारांवर दोन गट शीतयुद्धाच्या कालखंडांमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. बरेचदा त्याचा असणारा वर्तुळ पूर्ण होते की काय असं आपण म्हणू शकतो. म्हणजे वर्तुळ पूर्ण झालं की पुढे गेलं, हाही असणारा भाग आपण या समीकरणातून समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तो या दृष्टिकोनात नाही की 1990 मध्ये गोर्बाचेवांच्या सत्तेच्या राजवटींमध्येच रशिया कोसळायला लागला. त्याची अनेक शक्ल झाली. आणि त्यावेळेला त्या देशामध्ये निर्माण झालेला जो इकॉनॉमिकल क्रायसिस आहे पैशाच्या बाबतीमध्ये, तर अमेरिकेनेच पुन्हा प्रत्येक भागांमध्ये, प्रत्येक शहरांमध्ये लोकांना लाईन मध्ये उभं करून डॉलर्स वाटले. ही एक विडंबना लक्षात. ज्या श्रीमंतीचा, ज्या विकासाचा, ज्या श्रेष्ठत्वाचा असणारा अहंकार रशियाने दाखवलेला होता, तो क्षणार्धात कशा पद्धतीने फुसका ठरला किंवा तो फुटल्या गेला. आणि त्याचे असणारे जी इतस्ततः विखुरलेले तुकडे ज्याला आपण पाहतो, त्याला रशिया नावाचा असणारा देश एक फक्त डोम होतं, एक महाकाय वाटणारं साम्राज्य होतं, पण ते आतून मात्र पूर्णपणे खंगलेलं, पोखरल्या गेलेलं होतं. आणि मग शक्तीचा विचार करत असताना बदलत्या काळानुसार, बदलत्या परिस्थितीनुसार राष्ट्रीय शक्तीची असणारी जी घटक आहे ती पण बदलायला लागतात. आणि ती घटकं त्या कालखंडांमध्ये महत्वाची ठरायला लागतात. अलीकडच्या काळांमध्ये एक नवा घटक आपल्याला जोडता येऊ शकतो. तो पहिलेही जोडता येत होता, पण आता त्याची प्रासंगिकता मात्र अधिक प्रमाणात झालेली. आणि तो आपल्याला अशा पद्धतीने म्हणता येऊ शकेल की तुमच्याकडे तुमच्या असणाऱ्या देशांसोबत किती मातब्बर असणाऱ्या देशांची करार झालेली आहे. जसं आपल्याकडे सार्क होतं, बिमस्टेक होतं, तसं ब्रिक्स नावाची असणारी संघटना आपण स्थापन केली. तिकडे नाटोचे असणारा करार आहे, सिटो आहे, वार्सा आहे, सेंटो आहे, अनेक पॅक्ट आहेत. आपणही अशा वेगवेगळ्या असणाऱ्या ज्याला आपण करारांकडे आहेत त्या करारांकडे जायला लागतो. अलीकडे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान आणि भारत यांचाही असणारा एक क्वाड नावाचा असणारा गट तयार झाला. जे समुद्राशी निगडीत असणारे देश आहेत हे चारही हिंदी महासागराच्या बेल्टमध्ये राहतात, ज्याचा उल्लेख अमेरिकेचा
अजूनही दिएगो गार्सियावरचं असणारं त्यांनी आपलं प्रभुत्व सोडलेलं नाही. त्यांनी अजूनही आपला असणारा तळ मॉरिशस मध्ये कायम ठेवलेला आहे. ही राष्ट्र क्वाडच्या निमित्ताने एकत्रित आली आणि चीनला शह देण्याचा विचार करायला लागला. म्हणजे ब्रिक्स मध्ये एका बाजूला चीन आणि रशिया आपल्या सोबत आहे, दुसऱ्या बाजूला चीनच्या विरोधामध्ये क्वाड नावाचं संघटन आहे. ही संघटनं युद्धाच्या परिस्थितीतून बाहेरही काढू शकतात आणि तुमची राष्ट्रीय शक्ती वाढवू पण शकतात. त्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय शक्तीचा असणारा हा विचार महत्वाचा ठरत असल्याचं आपण या निमित्ताने नमूद करू शकतो आणि तो भाग त्या अनुषंगातून आपण राष्ट्रीय शक्तीच्या घटकांमध्ये अभ्यासला पाहिजे आणि तो समजून घेण्याची त्या दृष्टिकोनातून गरज या ठिकाणांमध्ये नोंदवता येऊ शकतो. त्यातल्या असणाऱ्या नीतिमत्तेचा एक विचार आणि नेतृत्वाचा पण विचार केला जातो. पामर पर्किन्सनी मनोधैर्याचा विचार केलेला आहे. तर नेतृत्वाच्या बाबतीतला विचार मांडत असताना अनेक जणांनी आपापल्या पद्धतीने ती संकल्पना उचलून धरण्याचा प्रयत्न केलेला आहे. राजकीय आर्थिक पद्धती आणि आर्थिक पद्धतीचा असणारा भाग पण त्या ठिकाणांमध्ये महत्वाचा मांडला गेला. पण जी 4 महत्वपूर्ण संदर्भ आहेत ती संदर्भ राष्ट्रीय शक्तीच्या दृष्टिकोनातून उपयुक्तकारक ठरू शकतात असं मात्र आपण म्हणू शकतोय, समजू शकतोय आणि त्यातूनच हा राष्ट्रीय शक्तीविषयीच्या संकल्पनेला समजून घेणं आपल्याला शक्य होणार आहे. त्याची जी 4 घटक आपण विचारात घेतो ती घटक आपण त्या दृष्टिकोनातून पाहू शकतो.